सध्या महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर येत आहेत। शांत आणि स्वाभिमानी महाराष्ट्राचा आदर्श इतिहास संपूर्ण भारत देशासमोर ठेवला जातो। मात्र याच महाराष्ट्र राज्यात अलीकडच्या काळात नराधमांनी अत्याचाराचा कळसच केला आहे। बदलापूर सारखी लहान मुलीवर अत्याचार करणारी धक्कादायक घटना समोर येत असतानाच इतर अनेक अत्याचाराच्या घटना समोर येऊ लागल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे। अशातच पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील संशयित आरोपी श्रीराम पांडुरंग शिंगाडे एका नराधमाने एका विवाहित महिलेवर जबरी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। परंतु घटनेचं गांभीर्य ओळखून पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे। पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन विवाहित महिलेने झालेल्या घटनेची हकीकत सांगून पोलीस ठाणे अंमलदार यांच्याकडे बलात्कार झाल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे। संबंधित विवाहित महिलेवर बलात्कार केल्याने पंढरपूर पोलीस ठाणे अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील नराधम आरोपी श्रीराम पांडुरंग शिंगाडे वय 34 वर्ष राहणार ईश्वर वठार तालुका पंढरपूर यांच्या विरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत कलम 369 2024 BNS कलम 64 352 351 2 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे। DYSP पंढरपूर आणि पोलीस निरीक्षक पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI राऊत आणि पोलीस कॉन्स्टेबल मदने यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपी श्रीराम पांडुरंग शिंगाडे यांना दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यातील पुढील तपास PSI राऊत हे करत आहेत।